होतं काय, आपला चॉईस ऑफ क्वेश्चन जो आहे तो इम्पॉर्टंट आहे, जे 2 बीट, आणि दुसरा जो आहे तो पहिला क्वेश्चन एमसीक्यूचा आहे. एमसीक्यू हे आपले 1 ते 10 एमसीक्यू हे आपले बरोबर आलेच पाहिजे. तर या दृष्टीने आपण त्या ठिकाणी प्रयत्न केले पाहिजे. बरोबर. आणि सर्वसाधारण चूक जी होते ती जे काही क्वेश्चन असतात त्या क्वेश्चनच्या भाषेवरून नेमकं उत्तर कसं लिहायचं या मुलांमध्ये थोडासा गोंधळ असतो. तर एखाद्या प्रश्नाचं उत्तर दुसऱ्या प्रश्नामध्ये, दुसऱ्या प्रश्नाचं तिसऱ्या प्रश्नामध्ये म्हणून, आणि जो काही प्रश्न आपल्याला विचारलेला असेल तर त्याचं रिलेव्हंट जे आहे ते नंतरच आपल्याला त्या ठिकाणी जास्तीत जास्त यश या ठिकाणी मिळू शकतं. ओके सर, आता तुमच्यासाठी क्वेश्चन आहे कातकाडे सर. एंडसेम डे 1 पासूनची स्टडी स्ट्रॅटेजी टू गेट आउट ऑफ मार्क्स. डे 1 हा, डे 1 पासूनची एंडसेम. म्हणजे प्रिपरेशन स्ट्रॅटेजी. येस येस, स्टडी स्ट्रॅटेजी फॉर आउट ऑफ मार्क्स. आउट ऑफ मार्क्स साठी काय करायचंय, तुम्हाला 2 क्वेश्चन पेपर मिनिमम बघायचे. 2 क्वेश्चन पेपर मधले क्वेश्चन करायचे. ते क्वेश्चन झाल्यानंतरच तुम्ही बाकीच्या इतर जो राहिलेला टॉपिक आहे तो करायचा.